नमस्कार, मी मंदार जोशी. तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत. रसिको, तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे. शशांकजी, तुमचं तारांगणमध्ये खूप स्वागत. खूप आनंद होतोय, बऱ्याच दिवसांनी आज आपण भेटतोय आणि सालबर्डी चित्रपटाच्या निमित्ताने भेटतोय. आणि तुम्ही एक असे अभिनेते आहात की तुम्हाला कोणतीही भूमिका द्या त्यात तुम्ही जीव ओतता, स्वतःचा रंग ओतता आणि आम्हाला काहीतरी छान देता. मला नक्की खात्री आहे या चित्रपटात तसंच काही असेल. काय सांगाल? मी धरतो. आहे, गंमत आहे कॅरेक्टरमध्ये. माझ्या पद्धतीचा फिल्मचा जॉनर आहे त्याच्यावरनं तर आपण नक्की म्हणू शकतो की ट्विस्ट आहेत खूप सारे, एंगेजिंग फिल्म आहे आणि आहे ग्रामीण बाजच आहे, पण एक काहीतरी वेगळं करून बघायचा प्रयत्न केलाय. माहित नाही मला. ट्रेलर लॉन्चच्या वेळी आता असं ऐकलं की तुम्हाला हॉरर किंवा सस्पेन्स असं काही करायचं नव्हतं. म्हणजे त्यामागचं काय तुमचं लॉजिक? नाही, असं काही नाही. मला असं वाटलं ना की मग काय, आदित्य सरपोतदारची जर समजा कुठली होती मुंजा आहे, तर मुंजा एक हिट झाल्यानंतर त्याच्या पाठोपाठ त्याच्या पद्धतीच्या जे 12-15 फिल्म्स आल्या त्या, आणि ज्यांचं परत काहीच घडू शकत नाही ना याच्यामध्ये या सगळ्या. तर मला असं वाटलं की त्या संपूर्ण त्याच्यात वाहवत जायचं का आपण. म्हणून मला जेव्हा रमेशचा पहिल्यांदा फोन आला की अरे असं असं करायचं आहे, करू, तर मी म्हटलं नाही. तो म्हटलं कथा ऐका आणि मग नाही म्हणा, अगोदर कशाला नाही म्हणताय. पण मी कथा ऐकली, म्हटलं करूयात, कधीपासून करायचं सांग मला. कथा आवडली, म्हटलं करूयात. आणि नगर जिल्ह्यातच करायची होती, शनी शिंगणापूर आणि त्याच्या आसपासच्या एरियामध्ये करायची होती. म्हटलं माहितीचा एरिया आहे, जुनी लोक परत भेटतील त्या निमित्ताने, ते पण एक कारण होतं. आणि टीम चांगली होती. कोण कोण भेटली तुम्हाला जुनी? मग आता ह्या निमित्ताने मला तर एक तर अंशुमन विचारे भेटला, कमलाकर सातपुते होते, भारत गणेशपुरे भेटले, माधव अभ्यंकर भेटले. खूप आता हे त्यांची कामं चालू असतात हे माहिती असतं, पण एकत्र काम करण्याचा योग येत नाही ना. मग पूजा भेटली, पूजा सावंत होती, मग तिची कामं बघितलेली होती, तिच्याबद्दल ऐकून होतो, एखाद वेळेस 2 वेळेला भेटलो होतो, पण प्रत्यक्ष काम करण्याचा कधीच योग आला नव्हता. रोहित कोकाटे होता, प्रवीण डाळिंबकर सारखा अभिनेता आहे. तर म्हटलं चला ह्या निमित्ताने एकदा सगळे जमतात, जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. अजून गंमत, ओंकार भोजने होता. आणि तुम्ही एक असे कलाकार आहात की तुम्ही स्वतः एवढे उत्तम अभिनेते आहात, पण तुम्ही प्रत्येकाकडून दरवेळी काहीतरी घेत राहता, त्यांच्याबद्दल सांगत राहता. मला वाटतं हाही तसाच अनुभव असेल. हो, नाही, नक्कीच तसाच अनुभव होता. कारण आहे ना, नवीन नवीन माणसांबरोबर काम करण्याचा तो पण एक फायदा असतो की समोरचा माणूस काय पद्धतीनं विचार करतो आहे ना, मग तुम्ही त्याच्या बुटात पाय घालून बघता त्यावेळेला की त्याच्यात तो काय पद्धतीने विचार करतो ते बघतो, आणि त्याच्यातनं नक्कीच नवीन काहीतरी मिळतं. काही वेळेला फसतंही, काही वेळेला मिळतंही, पण बऱ्याचशा अंशी माझा अनुभव असा आहे की नवीन काहीतरी नक्की मिळतं तुम्हाला. पण ऍक्च्युली ही फिल्म खूप कलाकार आहे त्याच्यात, त्यामुळे तुम्ही कोणताही चित्रपट स्वीकारताना तुमचं कॅरेक्टरची लेंथ बघता का त्याचा इम्पॉर्टन्स बघता? कशी निवड कशी असते तुमची? एक तर मुळात आपल्याकडे असलेला वेळ हा सगळ्यात महत्वाचा आहे. दुसरी गोष्ट पैसे. बरोबर आहे. पैसे किती देतात, चेष्टेचा भाग वेगळा, पण कथेच्या अनुषंगाने त्या रोलचं महत्व काय आहे. म्हणजे जर अगदी सांगायचं झालं तर काय, एक राजा आहे, एक राणी आहे, आणि राजा हत्तीवरनं चाललेला आहे, माहूत हत्ती चालवतो आहे का हत्तीला घेऊन जातो आहे, आणि राजाला माहूत सांगतो की एका ठिकाणी हत्ती थांबव, दोघांच्यात भांडणं होतात आणि फिल्म संपते. तर ह्या सगळ्या प्रवासामध्ये रस्त्याने जाणारा जर समजा एखादा मुजरा करणारा माणूस असेल तर त्याचा ह्या संपूर्ण ह्याच्यात उल्लेखही नाही ना. म्हणून म्हटलं ना, कथेच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जे महत्वाचं पात्र असेल आहे असं मला ज्यावेळेला वाटतं त्यावेळेला मी ते करतो. आणि तुम्ही एक असे कॅरेक्टर आर्टिस्ट आहात की म्हणजे आपल्याकडे काय होतं, तरुण पिढीला मागणी असती, पण तुम्ही सर्वाधिक मागणी असणारे कलाकार आहात. सतत तुमच्याकडे काम असतं, वेगळ्या भूमिकांसाठी दिग्दर्शके असतात. एक अभिनेता म्हणून ही खूप आनंदाची गोष्ट असेल. नक्कीच आनंदाची. आणि मुळात काय होतं ना, आपल्याकडे ना लेखक दिग्दर्शक आहेत ना, फार चॅप्टर आहेत. म्हणजे त्यांना आहे ना की ऍक्टरला खुश कसं ठेवायचं हे फार चांगलं माहिती. सर तुमच्याकडे बघून रोल लिहिलाय असं म्हटलं ना की तुम्ही निम्मे गेलेले असतात तुम्ही. बरं, हे कोणालाही सुखावणार असतं. आणि ज्या वेळेला ते कॅरेक्टर त्या पद्धतीने वाचलं जातं, तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने, त्यावेळेला तुम्हाला त्याच्यामध्ये काही काही थ्रेड्सही जाणवतात ना की अरे हा बरोबर, हे आपल्या याच्यातलं काहीतरी घेतलंय. त्यामुळे ती गंमत आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला असं सुख देणारे कोणकोणते दिग्दर्शक आहेत? खूप सारे आहेत. मला मुळात त्यांना नवीन लोकांबरोबर काम करायला खूप आवडतं, कारण नवीन गोष्टी त्यांच्याकडनं शिकायला मिळतात. नवीन गोष्टींसाठी रिस्क घेण्याची त्यांची तयारी असते. करून तर बघू, जी
म्हणजे आपण काय म्हणतो आपण की अंदाज बांधून काम करणाऱ्या दिग्दर्शकांमध्ये जी रिस्क घेण्याची तयारी तशा अर्थाने कमी असते. जी नवीन माणसं त्याला माहीतच नसतं समोर काय, म्हणून तो रिस्क घेतो. पुढच्या फिल्मला येत नाही तो, पण तो पहिल्या प्रोजेक्टला 100% रिस्क घेतो. आणि रिस्क घेणाऱ्या माणसाबरोबर काम करायला कधीही मजा आहे. बरोबर. सध्या आणखी काय करता या चित्रपटावर? याच्या व्यतिरिक्त आता काय सुपर डुपर नावाची फिल्म आहे जी 3ला आता रिलीज होते आहे. आणि प्लस बाकीच्या काय चालू आहेत फिल्म, बारीक बारीक फिल्म चालू तुम्ही आहेत. स्वतः किती समाधानी आहात ज्या ताकदीचे तुम्ही अभिनेतात, तुम्हाला स्वतःला जस्टिफाय करता आलंय फिल्म मेकर्स कडून असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं ना मंदार की ज्या वेळेला मला असं वाटेल की यार मी आता समाधानी आहे, त्यावेळेला करिअर संपलं असं मला वाटतं. त्यामुळे ते एक अतृप्तपणा असणं ऍक्टर म्हणून तुमच्याकडे हे नेहमीच आहे. रोल्स येत आहेत तुमच्याकडे असं वाटतं का तुम्ही अजून वाट बघताय? वाट बघतोच आहो नको, शेवटपर्यंत आपण वाट बघतच राहतो ना. की मग आता काय वयाचा हा टप्पा आलाय, त्याच्यामुळे बाप, चुलता, आजा या पद्धतीचे रोल येणार आहेत हे मला माहिती. त्यातलं वेगळे पण कसं काढायचं हे ऍक्टर म्हणून तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. ते कसं वेगळे पण करता येते हे शोधत राहतो. त्यामुळे ते शोध हा चालूच असतो ना. काय असे कोणते फिल्म मेकर आहेत तुमच्या नजरेसमोर की तुम्ही अजून काम केलेलं नाही पण खूप सारे इच्छा आहे? खूप सारे. दोन चार नावं आम्हाला सांगा. खूप सारे. मग एक तर मग हिंदी मधले तर हिंदीतले सांगा. मग अभिषेक चौबे आहे, अनुराग आहे. मग अनुराग बरोबर काम केलं होतं, पण आम्ही शॉर्ट फिल्म वगैरे केलेली होती. म्हणजे त्याच्यावर फीचर फिल्म करायची आहे. हा, फीचर फिल्म करायची आहे. मग काय ऍक्टर्स मध्ये वाजपेयी आहेत, त्यांच्याबरोबर काम. मग पूर्वी त्यांच्याबरोबरही काम करून बघितलं होतं. किंवा आदित्य सरपोतदार आहे ज्याच्याबरोबर अजूनपर्यंत काम केलेलं नाहीये. किंवा रोहन मापुसकर सारखा डिरेक्टर आहे की ज्यांच्याबरोबर काम करायला आवडेल, 100% आवडेल. प्रवीण तरडे आहे, मग बरोबरीच आहे, आम्ही ग्रुप मधलेच आहे, त्याच्याबरोबर काम केलेलं नाही. पण या लोकांवर काम करायला नक्की आवडेल मला. 100%. खूप छान. मला वाटतं की आता तुम्ही खूप चांगलं काम करताय आणि आजची आपली ही जी मुलाखत आहे ती तशी छोटेखानी आहे. तर मला आवडेल तुमच्याशी पुन्हा सविस्तर बोलायला. मी तुम्हाला संपर्क साधतो. तोपर्यंत तारांगणतर्फे आणि वैयक्तिक माझ्यातर्फे तुम्हाला खूप शुभेच्छा देतो. पुन्हा भेटू, पुन्हा बोलू. धन्यवाद. थँक्यू.